गणित पहा. हे TET 2013 पेपर 2मध्ये आलेलं गणित आहे. तर या ठिकाणी x बरोबर 117 अंश तर y बरोबर विचारलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो त्रिकोण तयार झालेला आहे तो समद्विभुज त्रिकोण त्यांनी दिलेला आहे आणि ह्या x कोणाचे त्यांनी माप दिलेले आहे. तर आता आपण काय करून घेऊ शकतो की आपण x बरोबर 117 आहे तर हा इथं काय तयार होतो, सरळ कोण तयार होतो. इथं काय तयार होतो, हा सरळ कोण. तर आपल्याला माप कोण ABC काढता येतो. सरळ कोण किती अंशाचा असतो, सरळ कोण असतो 180 अंशाचा. आता ह्या 180 मधून जर ह्या सरळ कोणाच्या 180 अंश मापामधून जर 117 अंश वजा केले तर आपल्याला इथं हा कोण मिळणार आहे 63 अंश. आणि हा समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे समान बाजूसमोरील कोण समान असतात, त्यामुळे हा कोणसुद्धा आपल्याला किती अंश मिळणार आहे 63 अंश. त्यामुळे ह्या त्रिकोणाचा हा बाह्य कोण किती अंशाचा होणार आहे, कोणता माप कोण AC. तर आपण काहीतरी नाव देऊया, हा कोण होणार आहे 117 अंश. कारण इथं पण सरळ कोणाचे माप नेहमी किती असते 180 अंश. आता तुम्हाला yची किंमत काढायला सोपे जाईल, कारण शिरोविरुद्ध कोण काय असतात, समान असतात. पहा, शिरोविरुद्ध कोण समान असतात म्हणजे ह्या कोणाबरोबर ह्या कोणाचे माप असते, ह्या कोणाबरोबर ह्या कोणाचे माप असते. तर इथं शिरोविरुद्ध कोण समान असल्यामुळे या ठिकाणी y बरोबर येणार आहे 117 अंश. थँक्यू.